दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतोय. 2 ओव्हरचा हा मॅच. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल जीवदान 11 बोलिंग संघाकडनं अमोल तळेकर, तर आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाकडनं कल्पेश सापटे. अमोल तळेकर वर्सेस कल्पेश सापटे ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. समालोचन कक्षामधून आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या सह्याद्री चषकामध्ये उपस्थित झालाय. क्रिकेटचे आहेत प्रेक्षक दर्दी, म्हणूनच पाहायला मिळाले या फायनल डेच्या दिवसामध्ये ही प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सह्याद्री चषक 2025 मध्ये. मॅचला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सनील सावरे आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश सापटे आणि करण भगली ही सलामीची जोडी. पहिला बॉल ऑन स्ट्राइक कल्पेश. ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताने केलाय, सन्मान केला गेलाय बॉलचा. पहिल्याच बॉल वरती ओहो रनआउटची संधी मात्र उपलब्ध झाली होती, परंतु 2 धावा अति वेगाने मात्र पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्पेश अँड करण या 2 खेळाडूमध्ये. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मग एकाच राशीचे आपल्याला पाहायला मिळतात. ताळमेल खूप चांगला पाहायला मिळाला या 2 धावा घेताना. सनीलचा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. शतरक्षक आहे त्याला बीट करून चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. काय जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. स्वतःला कधीच कमी समजू नका. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं ही स्ट्रॉंग स्थिती यावेळेस आपल्याला पाहायला मिळते चिंचोटी या संघाची. ओहो थोडासा लेट खेळलाय हा स्ट्रोक. प्ले अँड मिस. डॉट बॉलनं निश्चितच वापसी केली आहे सनीलनं. 2 ओव्हरचा हा मॅच आहे. कुठला संघ जिंकेल कुठला संघाला मात्र मागे राहावं लागेल त्यासाठी ही लढाई आपण पाहतोय. सनीलचा पुढील बॉल. ओहो यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. मोठी विकेट. कल्पेश सापटे निराश मनाने जाईल डगआउटच्या आशयाला. आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. महत्वाची विकेट मात्र डाऊन केली आहे सनीलनं. यशाचा जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याच्याकरता योग्य तो धावफलक मात्र उभा करावा लागेल गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. कारण यशाचा नजारा जर तुम्हाला जवळून पाहायचा असेल HD क्लिअरच्या रूपात तर तुम्हाला संघर्षाचा पर्वत मात्र चढावा लागेल. करून नजारा यशाचा पाहता येतो ना तो योग्य जरूर पाहता येतोय. इथून मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत सारंग सापटे. सारंगचं चालणं तेवढंच महत्वाचं आहे. टीम करता चेंडू फेकून झाले षटकातील 4. धावफलक 6 आहे. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव लगेच केला गेलाय कारण डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय सारंग सापटे. कितीही कचलो तरी पुन्हा नव्याने सुरुवात करीन परंतु हान मारणार नाहीये. ही मन मात्र माइंड मध्ये सेट करावे लागेल सारंग सापटे या खेळाडूला. सनीलचा पुढील बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय परंतु तेवढी स्ट्रोक मध्ये पॉवर नव्हती परंतु 2 धावा
या वेगानं पूर्ण केलेत. या 2 धावेनं धावफलक पाहिलं तर पोचलं जाईल 8 या अंकांवरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला खेळ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल टीम चिंचोटी पाटील पाडा, दुसऱ्या बाजूने बोलिन्स हा संघ. बिमर करता रिफर केलं गेलंय तिसऱ्या अंपायरकडे. चला चेक केलं जाईल. थोडासा रिव्ह्यू जो आहे तो लवकरात लवकर घ्यावा. टाइम निघून गेल्यानंतर त्याचं निवारण करण्यात येणार नाही हे देखील लक्षात असू द्या. फेअर डिलिव्हरी. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि आयुष्याच्या पटावर जर यशस्वी राजा व्हायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. उलटॉस बॉल ऑन साइडला उडवला. बिमरचा इशारा आलाय आणि इथून मात्र 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या गेल्यात. 2+1 एकूण 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक मात्र पोहोचले गेले 11च्या घरामध्ये. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची लाईफलाईन ऑन झालंय. लाल बत्ती मात्र पेटली गेलीये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल फ्री हिटचा समोरच्या दिशेने खेळलेत. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो डेंजर झोन मध्ये सापडला गेला. यस आणि डिसिजन आहे O-2 आउट. थँक्यू सो मच. जे आपल्या घामाच्या शाईने आपले स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाने कधी कोरी राहत नाहीयेत. थोडेसे मात्र कमी पडले रनिंग बिटवीन द विकेट मध्ये करण आणि त्याला मात्र परतावं लागले डगआउटच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 धावा. धावफलक खूप चांगलं पाहायला मिळालंय. इथून अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य. उमेश हाडल आलेत न्यू बॅटर आणि त्याला साथ देण्याकरता सारंग सापटे. इथून मात्र जबाबदारीचं तिकीट काढावं लागेल. संघाचा संघनायक आहे उमेश हाडल. त्याला देखील चांगला खेळ मात्र इथून करावा लागेल. अजून इथे मात्र 10 ते 15 धावा जरी आल्या ना तरी हे टायटल खूप चांगलं सुंदर रंगताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघाकडे खेळ जो आहे ना तो गुड क्वालिटीचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पुढील बॉल. ओहो लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी परंतु सुंदररित्या बॉलला रीट केलं गेलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल. 13च्या घरामध्ये 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. देवांनी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय परंतु जो घासला जाईल ना तो चमकला जाईल. आता मात्र इथून काय माइंडसेट मध्ये करायचं आहे तेच पाहायला मिळेल. सारंग आहे ऑन स्ट्राइक वरती. चांगल्या धावा सारंगच्या बॅट मधनं जरूर आलेत. सिंगल डबल वरती मात्र त्याने लक्ष फोकस केलंय. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. सध्या तरी हे जिद्दीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अक्रॉस द बॅटना खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र इथून पूर्ण होईल. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा आहे. परंतु यावेळेस खेळ थोडासा मात्र शांत झालाय कारण गोलंदाजीचा अभाव खूप चांगला पाहायला मिळतोय अमोल तलेकर या गोलंदाजाकडनं. आज बाफाने टू बोलिन्स
हा प्रवास सुखरूप राहील का? निश्चितच चांगला खेळ जर इथून केला जीवदान एलवन बोलींच्या संघाने तर निश्चितच योग्य तो प्रवास जरूर पाहायला मिळेल. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू वारंवार आपण पाहतोय यॉर्करचा मारा केला जातोय. ओ हो 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 धुंडो धुंडो रे साजना. थोडेसे क्षेत्ररक्षक फॉम्बलिंग झाले होते. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 15 आकड्यांवरती. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 ते 22 धावा धावफलकावरती होऊ शकतात कि मग त्याच्या अधिक देखील होऊ शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो, कुणाला रडावं लागतं तर कुणाला हसावं लागतं. धीम्या गतीने फेकलाय आणि त्याच्यामध्ये केले गोलंदाजाला बीट. अजून एक डॉट बॉल. ही तर खासियत आहे अमोल तलेकर या गोलंदाजाची. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला, गुणकौशल्य, चांगले गुणधर्म त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. ओहो सुंदर क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळालं. सूर्याची किरण कदाचित डोल्यावरती आले असावे परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ही अगदी घारी प्रमाणे ठेवली आणि एंड वेळेला मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं गेलं. इथून 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले 17 आकड्यांवरती. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. यानंतर आम्ही पुन्हा एकदा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. प्लीज मॅच चालू असताना मैदानातून वाहन सोडू नका. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. 2 धावा इथून पूर्ण होतील. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 19 वरती जाऊन पोचलाय धावफलक आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता असणार आहे. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. जयेश थोडस जॉईंट व्हा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र जो आहे तो आपण संपन्न करायचा आहे. हॅलो चला या शिगाल तडका टीमचे कॅप्टन. तुमच्याशी आता कोणता संघ खेळेल आता तुम्हाला तर नाही मिळणार बाय. कोणाला खेळायचं आहे आणि कोणाला फायनल मध्ये. यस तेच बोलतोय. हा तो उचलली तो डायरेक्ट फायनल. क्या बात आहे. जीवदानी गिरीज संघ काय लक घेऊन आले. उचलले त्यांचंच नाव आलं. जीवदानी बोलिन्स सॉरी जीवदानी बोलिन्स म्हणजे असं नाव आलं विजेता संघ. नक्कीच टॉस होतोय आमच्या इथे. विजेता संघ हा म्हणजे अजून मॅच झालेली नाही आहे. बरोबर वाटलं की मॅच कंप्लीट झाली आहे. विजयी चला टॉस करा आपण. चिन्मय स्पोर्ट्स कासर वळवले आणि तडकाड. हो चला तडकाडचे ताव दे. तडकाडवाल्याकडून कॉल येऊ दे. आता तुमच्याकडे दर्शन टॉस आलाय. ओव्हर किती असतील? 2 ना. किती? 2. ठीक आहे 2. हितेश डिसिजन काय असेल असे दर्शन विचारतायत. बॉल फर्स्ट. शुभेच्छा तुम्हाला देखील. शुभेच्छा सर्वांना. शुभेच्छा यासाठी शुभेच्छा. जाऊया त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद जयेश टुकडे. तर निश्चितच या सामन्यातून जो संघ विजय होईल ना तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे.
म्हणजे हा एक नाही तर 2 विजय एकाच वेळी प्राप्त करू शकतो. डबल धमाका, क्या बात है. आता पाहूया लक फॅक्टर कोणाच्या नशिबात असणार आहेत. अमोल तलेकर, सनील सावरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10च्या सरासरीनं प्रति षटका मागे धावा बनवायच्या आहेत 20. कोण करणार आहे काम देखील फीस. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास हा घडलाच पाहिजे. आता मात्र ह्या मॅच मध्ये कोणाचा इतिहास हा निश्चितच सह्याद्री चषक 2025 मध्ये नोंदवला जाईल. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला होते सुरुवात. आमचे 2 ऑफिशियल पंच देखील पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव मिस्टर संतोष वळवी अँड मॅन फ्रॉम पापडी जयेंद्र वाघे. गोट्या अंपायर यांचा दुसरा रूप म्हणजे जयेंद्र वाघे. काय जबरदस्त अंपायरिंग राहिली आहे सह्याद्री चषक 2025 मध्ये. कल्पेश सापटेचा पहिला बॉल, उलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओहो काय घडलंय नक्की आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू तर आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय. पंच थोडस विचार विनिमय करतायत आणि लेग बाईचा मात्र इशारा आलाय. तीन डॉट बॉल या ठिकाणी बॅक टू बॅक घेतले तर प्रकाशी तुंबडा यांच्याकडनं 500. फुल टॉस बॉल ऑन साइडला, बीमरचा इशारा आलाय. ओ हो नशीब, नशिबाची साथ आहे. फलंदाज आपण पाहिला तर अमोल तलेकर या खेळाडूला पहिल्या चेंडूवरती एष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न पंचांनी केला होता, परंतु बॉलर मध्ये आला असावे असं दृश्य आम्हाला देखील थोडस समजलं. परंतु दुसऱ्या बॉलवरती फुल टॉस बॉल बीमर करून बसलेत कल्पेश सापटे. 3 हिटचा बॉल, फुल टॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण इथून पाहिली आहे. 2 धावेने धावफलक पोहोचले 5च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा इथून खेळ मात्र संपन्न झालाय. 2 मध्ये आलेत 5, अजूनही 15ची गरज. 10 बॉल 15. प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. ओ हो 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 ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी ओ चुका भरपूर मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा उचललाय. गोलंदाजाने निश्चितच चांगली बॉलिंग केली होती, परंतु यावेळेस एसटी रक्षक थोडेसे झालेत बीट. ह्या चुका कदाचित अडचणी वाढवू शकतील. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण झाले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक वरती अमोल तलेकर आलाय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेने स्लाइस केलं होतं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पाहिलं तर पोहोचलं जाईल 7 आकड्यांवरती. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून अजूनही जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 8 चेंडू 13. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो झेल पकडला गेलाय. सानिल हावरे आउट. सावरे
धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव, आणि तो एक्सपिरियन्स, तो अनुभव आहे गोलंदाज कल्पेश याच्याकडे. कल्पेश यांचे वडील निश्चितच स्वर्गवासी ज्ञानेश्वर सापटे मामांना देखील कोण विसरेल. त्यांचं अर्ध आयुष्य पण पाहिलं तर मग क्रिकेटमध्येच गेलेत आणि निश्चितच वडिलांकडून भरपूर काही शिकले. लेदर क्रिकेटचे धडे देखील गिरवलेत कल्पेश सापटे या खेळाडूने. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आला आहे डॉट. डॉट चेंडूने निश्चितच हे षटक मात्र संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तिथून. 7 येणारे 6 बॉल आणि जिंकण्याकरता 13 धावा. 13 धावा नाहीत तर मग डायरेक्ट फायनलचं तिकीट डिफेंड केल्या जातील की मग चेस केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कोण जिंकणार हा मॅच, कोणाला मिळेल फायनलचं तिकीट. अगदी चिठ्ठी निघाली आहे, संदेशा मात्र आलाय, परंतु तो संदेशा योग्य त्या घरामध्ये पोहोचायचा बाकी आहे. इथून जर मॅच जिंकला तर निश्चितच डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळणार आहे. पहिला बॉल करणचा सोडून दिलाय. वाईट. ज्या ज्या वेळेस वाईट चेंडू हाताळले गेलेत ना त्या वेळेस मात्र मॅच देखील भरपूर टाईट झाली आहे. यशाचा मार्ग कठीण असतो, परंतु त्या मार्गाने जाणाऱ्याची कथाही इतिहास घडवते. मोठा स्ट्रोक दरकार होती आणि तो पेश केलाय. अमोल तलेकर ऑन फायर, ठोकलाय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. अखो टप्प्याची लेंथ होती, बॉलच्या मिनिट मध्ये आला ना. काय जबरदस्त बॉलला रेट केलं. काऊ कॉर्नरच्या वरून मात्र चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. 6 धावांकरता आणि 6ने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 14 या आकड्यांवरती. इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. अजून एक मोठा स्ट्रोक येईल का? शतरक्षक आहे. ओ हो हो, सुंदर शतरक्षण, सुंदर शतरक्षण पाहायला मिळालंय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ चालू आहे. कधी खाली कधी वर, कधी वर कधी खाली. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 4 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल ही काळाची गरज. परिस्थितीनुसार बदलावं लागतं. इथून मात्र निश्चितच गेम चेंज केला जाईल का? यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल खूप महत्वाचा पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय अमोल तलेकर याचा खेळ. त्याला देखील प्रश्न पडलाय, हा मी स्ट्रोक खेळला कसा, कारण त्याला देखील ठाऊक आहे या मॅच ची कहाणी. नाराज आहे, नाराज पाहायला मिळतोय. यस डीजे.
इज थँक्यू सो मच. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनात धरलेलं स्वप्न मोडू नका, पावलं पावलं येतील कठीण प्रसंग, ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. काय जबरदस्त खेळ दोन्ही बाजूने मात्र चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश लिलके. 3 चेंडू 4ची गरज. करण षटकातील पुढचा बॉल घेऊन अकू टप्प्याची लेन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. आणि कोणत्या टीमचा होईल या सह्याद्री चषकामध्ये वावा हे देखील पाहायला आपल्याला मिळेल जरूर. 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे दोन्ही टीम करता. डॉट आला तर प्रेशर मध्ये फलंदाजी करणारा संघ. कहा जाता है लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पाहूया कोणत्या टीमचे मात्र इथून चांगले प्रयत्न राहतील या सह्याद्री चषकामध्ये. धकधक 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 मात्र वाढू लागली आहे. हृदयाचे ठोके देखील थोडेसे वाढू लागलेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील चिंता निर्माण झाली आहे. कोण जिंकणार हा मॅच, चिंचोटी की मग बॉलिंग्स. करणचा पुढील बॉल धीम्या गतीने फेकलाय. यस, बॅटची स्निक लागली गेले, काम तमाम. विकेट डाऊन. ओ हो हो, मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली असंच म्हणेन मी तर. हॅलो, थँक्यू डीजे. पाहुण्यांचं झालं शुभागमन आणि पाहुणे नक्कीच आपल्याला लाभले गेलं तसं व्यक्तिमत्व बहुजन विकास आघाडी. आणि या बहुजन विकास आघाडीचं खंबीर असं नेतृत्व अगदी आपण बघितलं तर मग आदरणीय सन्माननीय शरदजी बगली साहेब, भरतजी बगली साहेबांचं इथे शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 2 चेंडू मध्ये 2 धावांच्या गरज असताना मात्र विकेट प्राप्त केली आहे. आता मात्र इथून 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. कहा जाता है ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ लगी है. कोण जिंकणार हा मॅच, बॉलिंग्स की मग चिंचोटी. सध्या प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील चिंता निर्माण झाली आहे. धक 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 चालू. हो हो, या ठिकाणी आपण पाहतो 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघानं. आणि इथून मात्र डायरेक्ट तिकीट निघाले गेले फायनल मध्ये. सेलिब्रेशन ऑन. वाह, काय जबरदस्त मॅच झाला, पैसा वसूल मॅच. निश्चितच प्रेक्षकांना देखील विनंती करेल, हा सामना आवडला असेल तर निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्याकरता. जबरदस्त मुकाबला. अगदी मी तर म्हणेन जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या घशातून हा घास अगदी हिसकावून घेतलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघानं. निश्चित